बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. चतुर्थ खंड, भाग पहिला. धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन. धर्माचे प्रयोजन काय, धम्माचे प्रयोजन काय, ती प्रयोजने एकच आहेत का भिन्न आहेत, या दोन प्रश्नाची उत्तरे बुद्धाच्या सुनखत आणि पोटपात या ब्राह्मणांबरोबर झालेल्या संवादात आढळतात. एकदा तथागत मल्लाच्या अनुपय या नगरात विहार करीत होते. त्याप्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवरे धारण करून हातात अन्नदान पात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी अन्नदान स्वीकारण्याकरता नगरात प्रवेश केला. रस्त्यात त्यांना असे वाटले की अन्नदान स्वीकारण्याकरता इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे, म्हणून ते परिवाजरक भगवा यांच्या आश्रमात त्यांना भेटण्यास गेले. तथागतांना पाहून भगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला, तथागत या आसनावर बसावे. तथागत स्थानापन्न झाल्यावर भगव एका लहान आसनावर बसला आणि तथागतांना म्हणाला, काही दिवसापूर्वी सुनखत लिच्छवी मजकडे येऊन म्हणाला, मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्याचकडे राहत नाही. सुनखताचे म्हणणे खरे आहे काय? तथागतांनी उत्तर दिले, होय, सुनखत लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे. भगव बऱ्याच दिवसापूर्वी सुनखत लिच्छवी मला भेटला आणि म्हणाला, महाराज, मी आता तथागतांना सोडत आहे. येथून पुढे ती मी तुमचा शिष्य राहणार नाही. जेव्हा सुनखत तथागतांना असे म्हणाला, त्यानंतर तथागतांनी त्याला विचारले, सुनखत, तू बरोबर राहा आणि शिष्य हो, असे तथागत कधीतरी तुला म्हणाले होते काय? सुनखताने तथागताला उत्तर दिले, नाही, तुम्ही कधीच तसे मला सांगितले नाही. तथागतांनी त्याला विचारले, आणि तू तरी असे कधी म्हणाला होतास काय की शिष्य म्हणून मी तथागतांच्या छत्राखाली राहील? नाही तथागत, नाही. नंतर तथागतांनी त्याला विचारले, जर तथागतांनी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस, तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस याचा अर्थ काय? यात दोष तुझा की तथागतांचा? पण तथागत, आपण सामान्य माणसाच्या शक्तीबाहेरील असे चमत्कार मला करून दाखवित नाहीत. सुनखत बोलला, अरे सुनखत, तथागत तुला असे कधीतरी म्हटले होते काय की तू तथागतांचा गुरु म्हणून स्वीकार कर आणि तथागत तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवतील? नाही तथागत, तुम्ही तसे कधीच आश्वासन दिले नव्हते. तू कधीतरी आपला असा विचार तथागतांजवळ व्यक्त केला होतास काय की मी तथागतांचे शिष्यत्व स्वीकारीन, कारण तसे केल्यास ते असामान्य चमत्कार करून दाखवतील? नाही तथागत, नाही. जर तथागत तसे बोलले नसतील आणि तूही तसा बोलला नसशील तर रे माणसा, तथागतांना सोडून जाण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय? तुला असे वाटते काय की तथागतांच्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखविणे अथवा न दाखविणे हा आहे? तथागतांच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, हा नाही काय? तथागत असामान्य चमत्कार करून दाखवतील अथवा नाही, परंतु तथागतांच्या धम्माचा उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो, हा आहे. सुनखत, जर धम्माचा उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले की न केले तरी त्याचे महत्त्व नाही, तर मला तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्त्व का वाटते? पहा, या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडेच येतो. तथागत, परंतु आपण मला वस्तुजातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवीत नाही. सुनखत, तथागत तुला कधीतरी म्हटले होते काय की तू तथागतांचा शिष्य हो आणि तुला तथागत वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवतील? नाही तथागत, नाही. किंवा तू तरी तथागतांना असे कधी म्हणाला होतास काय की तुम्ही मला वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा, म्हणजे मी तुमचा शिष्य बनेल? नाही तथागत, नाही. जर तथागतांनीही तुला असे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस, मग हे माणसा, तथागतांना सोडून जाण्याची भाषा करतोस याचा अर्थ काय? माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे तथागताच्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय? तथागताच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो, हे नव्हे काय? तथागतांनी मनुष्य प्राणीमात्राच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागताच्या धम्माचा उद्देश नाही. तथागताच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो, हे आहे. सुनखत,
जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने मनुष्य प्राणीमात्राच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला वा न घडविला हे जर महत्त्वाचे नाही, तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे? ह्या संवादावरून स्पष्ट होते की धर्म या कल्पनेत प्राणीमात्रांच्या आरंभाचा साक्षात्कार ह्याला महत्त्व आहे, धम्माच्या कल्पनेत ते नाही.